नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनय स्टडी होत ओमिचो या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी भूगोल चौथा धड्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. लेट स्टार्ट. प्रश्न पहिला, पुढील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा. बिहार, टेकॅन्टिस, पर्नाब्युको, अलाग्वास. पूर्व महाराष्ट्र, राजस्थानचा पश्चिम भाग, पश्चिम घाट, पूर्व हिमालय, रिओ ग्रांडे दो नॉर्ते, गुजरात, पश्चिम आंध्र प्रदेश, पराइबा, पोरोइमा, ॲमेझॉनस, पश्चिम बंगाल, सांता, रिओ ग्रांडे दो सुल, गोवा. प्रदेश भारत आणि प्रदेश जास्त पावसाचे प्रदेश, मध्यम पावसाचे प्रदेश आणि कमी पावसाचे प्रदेश. जास्त पावसाचे प्रदेश भारतातील पश्चिम घाट आहे, पूर्व हिमालय, पूर्व महाराष्ट्र आणि गोवा आहे. ब्राझीलमध्ये ॲमेझॉनस, रिओ ग्रांडे दो सुल. मध्यम पावसाचे प्रदेश भारतातील आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल. ब्राझीलमध्ये सांता आणि पोरोइमा. कमी पावसाचे प्रदेश राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात, बिहार. ब्राझीलमध्ये रिओ ग्रांडे दो नॉर्ते, टेकॅन्टिस, पर्नाब्युको, अलाग्वास आणि पराइबा. प्रश्न क्रमांक 2, पुढील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा. 1. मुंबई शहरात मे महिन्यात सरासरी कमाल तापमान 15 डिग्री सेल्सिअस असते. अयोग्य. दुरुस्त विधान, मुंबई शहरात मे महिन्यात सरासरी कमाल तापमान सुमारे 34 डिग्री सेल्सिअस असते. 2. ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. अयोग्य. दुरुस्त विधान, ब्राझील देशात आग्नेय व ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्व व्यापारी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. 3. ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असतात. अयोग्य. दुरुस्त विधान, ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असू शकत नाही. 4. ब्राझील देश विषुववृत्तावर आहे, याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो. हे विधान योग्य आहे. 5. भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात. हे विधान योग्य आहे. प्रश्न क्रमांक 3, भौगोलिक कारणे लिहा. 1. ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो. 1. दक्षिण महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात. 2. हे वारे ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून उंचावर वाहत जातात. अधिक उंचीवरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते व ब्राझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशात प्रतिरोध पर्जन्य पडते. 3. ब्राझील उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य पडते, परंतु विरुद्ध बाजूस पोचणाऱ्या ढगांमध्ये बाष्पाचे प्रमाण अत्यल्प असते, त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी होते व पर्जन्यछायाचा प्रदेश निर्माण होतो. 2. ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. 1. सर्वसाधारणपणे शीतकटिबंधीय बंधातील देशात ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते. त्याचप्रमाणे एखाद्या देशातील समुद्रसपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो. 2. ब्राझील या देशाचे स्थान शीतकटिबंधात नसून ते उष्णकटिबंधात आहे. 3. याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत, त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. 3. भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो. 1. विषुववृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे अभिसरण पर्जन्यास पोषक परिस्थिती निर्माण होते. अभिसरण पाऊस प्रामुख्याने विषुववृत्तीय भूभागांवर पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे बाष्पीभवन झालेली हवा हलकी होते व वर जाते. उंचावर या हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते. शिवाय उंचीवरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून अभिसरण पाऊस पडतो. 3. परंतु भारत देशाचे स्थान विषुववृत्ताजवळ नाही, त्यामुळे भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो. ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. 1. ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फरक पडत नाही. या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होते. 3. या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्याने आवर्तन निर्माण होत नाही, त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. 5. मॅनोस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही. 1. मॅनोस शहराचे स्थान विषुववृत्ताजवळ आहे. 2. या शहरात जवळजवळ वर्षभर सूर्यकिरणे लंब पडतात. 3. परिणामी मॅनोस शहराच्या वार्षिक किमान तापमानात व कमाल तापमानात विशेष बदल होत नाही, म्हणून मॅनोस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही. 6. ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो. 1. भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून
भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात. भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात. 3. ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. अशा प्रकारे ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो. 4. सविस्तर उत्तरे लिहा. 1. ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा. 1. ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सानिध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजस्त्र कडा इत्यादी घटक परिणाम करतात. 2. विषुववृत्ताच्या सानिध्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात तुलनेने अधिक तापमान आढळते. या उलट ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळते. 3. ब्राझीलमधील उत्तरेकडील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे 25 डिग्री सेल्सिअस ते 27 डिग्री सेल्सिअस आढळते. या भागात उष्ण, दमट व रोगट स्वरूपाचे हवामान आढळते. 4. ब्राझीलमधील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे वार्षिक सरासरी 2000 मिलीमीटर तर पूर्व किनारपट्टी वार्षिक सरासरी 1000 ते 1200 मिलीमीटर पर्जन्य पडते. 5. ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुलनेने कमी तापमान आढळते. 6. अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे अजस्त्र काड्यामुळे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या अजस्त्र काड्याजवळील किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. 7. ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो. 8. ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो व तेथे तापमानही तुलनेने अधिक असते. हा प्रदेश पर्जन्यछायाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. 2. भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा. 1. हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो. 2. पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थरच्या वाळवंटात उष्ण हवामान असते. त्यामुळे या प्रदेशात उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. 3. हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडून नैऋत्य दिशेकडून वाहणारे वाहू लागतात. नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात व या वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो. 5. हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात. त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अतिथंड वाऱ्यांपासून बचाव होतो. 6. भारताच्या मुख्य भूमीवर वाहणारे नैऋत्य मोसमी वारे ही हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात. 7. नैऋत्य दिशेकडून वाहणारे शिवालिक व हिमाचल रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात व तिथून हे वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून वाहू मागे फिरतात. ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. 3. भारत व ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा. 1. भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. या उलट ब्राझील देशात उष्णकटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते. 2. सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. या उलट ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते. 3. सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. या उलट ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. 4. सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान असते. या उलट ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य हवामान आढळते. 4था प्रश्न. दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल सांगा. 1. भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होत जाते. 2. उदाहरणार्थ दक्षिणेकडील द्वीपकल्पीय प्रदेशातील बहुतांश भाग सरासरी तापमान 25 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअस असते. या उलट उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान 5 डिग्री सेल्सिअस ते 10 डिग्री सेल्सिअस असते. 3. भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यमानातही घट होत जाते. 4. उदाहरणार्थ दक्षिणेकडील चेन्नई या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे 410 मिलीमीटर असते. या उलट उत्तरेकडील दिल्ली या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे 250 मिलीमीटर असते. 5. इंटरनेटच्या मदतीने ब्राझिलिया व भोपाळ या खंडीय स्थान असलेल्या ठिकाणांच्या वार्षिक सरासरी तापमानात माहिती मिळवा. उत्तर. ब्राझिलिया आणि भोपाळचे सरासरी मासिक तापमान खालीलप्रमाणे दिले आहे. महिने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांचे तापमान दिलेले आहे. हे पहा. भोपाळ सर्वात कोरडा महिना असतो एप्रिल, सर्वाधिक पाऊस ऑगस्ट आणि सर्वात उबदार महिना मे.
ब्राझिलियामध्ये सर्वात कोरडा महिना जून, सर्वात उबदार महिना सप्टेंबर, सर्वात पाऊस जानेवारी. उत्तर पाहू शकता. Thank you for watching. Like, share and subscribe.